चला, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. स्मिता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. आता 5:45 वाजले. मी जात आहो मॉर्निंग वॉकला, योगाला. फार कमी झालेले आहे लेडीज, कारण मॅडम येत नाही आहे. मॅडमला बरं नसल्यामुळं कमी येतात आता योगा करिता. 5:45 वाजले आहेत. मी पण 5:45ला जाते आता. आधी 5:30ला जात होती. स्वतःच हँडल घालता हाय कर. चला, आता रुईला थोडी सर्दी खोकला आहे. आम्ही जात आहोत दवाखान्यामध्ये. पुढे चाललो रू आता दवाखान्यात. रुईला सर्दी आहे म्हणून. चला फ्रेंड्स, आत्ता वाजले आहेत 5:30 सायंकाळचे. रुई आत पण झोपली आहे. ती सायंकाळी झोपून जाते. तिला सर्दी झाली होती थोडी. प्रांजू आणि आम्ही दवाखान्यात नेलं तिला. थोडं रात्री खूप खोकलली, त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. पण ती आता रोज सायंकाळी 5:30-6 वाजता झोपून जाते आणि 9-9:30ला उठले की मग लवकर झोपत नाही. 11-12 वाजेपर्यंत झोपून गेली आहे. स्वप्नीला सकाळी दिल्लीला पोचलेला आहे. कार्तिक आणि स्वप्नी. आता प्रांजू स्वयंपाकाची तयारी करून राहिली आहे. स्वयंपाक बनवत आहे. गोबीची भाजी, पोळ्या, भात, वरण वगैरे. कारण आज रुईच्या आजोबाचा शनिवार आहे. ते पण लवकर येतात. त्यांना पण लवकरच भूक लागते. चला, आम्ही आता मग अशी दवाखान्यात गेलो. दवाखान्यातून माझ्या मैत्रिणीकडे गेलो भेटीला, कारण ती योगाला येत नाही होती 4-5 दिवसापासून. म्हणून तिच्या भेटीला पण गेलो मी आणि प्रांजू. तिला थोडा आराम बरं नव्हतं. ती घरीच करत होती घरी टेरिसवर तिच्या. ती येत नव्हती, त्यामुळं म्हटलं की काय झालं म्हणून भेटीला गेलो आम्ही तिच्या. का बरं आली नाही बा म्हणून. आजकाल तब्येती वगैरेचे जिकडे तिकडे खूप वातावरण चालू आहे. आमच्या नागपूरला चिकनगुनियाची साथ चालू आहे. भरपूरसे पेशंट झालेले आहेत चिकनगुनियाचे. ताप, सर्दी, खोकले खूप चालू आहे या मोसममुळं. कारण कधी कधी खूप ऊन तापते आणि पाऊस पण येते, त्यामुळं काही समजून नाही राहिलं. भरपूरच्या ठिकाणी आता भीतीच वाटते. म्हणून थोडासा रुईला खोकला होता तर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. आता रुही झोपली आहे तर शेंगा तोडून ठेवते. सकाळची भाजीची तयारी, नाही तर ती तोडू देत नाही. एक शेंग फेकत राहते रुही. चला, आता सकाळी बनवायसाठी भाजी म्हणून शेंगा तोडून ठेवते ह्या.